धुळ्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात वाढ होऊ लागले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। याचा आढावा घेतलेला आहे धनंजय दीक्षितनं। गेल्या अनेक दिवसांपासून धुळेकरांना ज्या दमदार पावसाची प्रतीक्षा होती, अखेर तो पावसाचं आगमन आता झालेलं आहे आणि काल रात्रीपासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि आपण बघू शकतोय की या पावसामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। शहराच्या लहान पुलावरती मी आता आहे आणि या ठिकाणी मोठ्यावरती वर्दळ असते, मात्र पावसामुळे ही वर्दळ मोठ्या प्रमाणावरती कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गरज असेल तरच नागरिक घराबाहेर पडतायत आणि असं असताना या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे। धुळे शहर असेल, शिंदखेडा असेल, साक्री असेल, शिरपूर असेल, या सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या पडतो आहे आणि याच्यामुळे साक्री तालुक्यातील कान नदीवरील जे महत्वाचे प्रकल्प आहेत ते ओसंडून वाहू लागले आहेत, ज्यामध्ये मालनगाव असेल, जामखेडी असेल, ही धरणं देखील ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच शहरामध्ये होत असलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात सुद्धा 20 MCFT पेक्षा जास्त पाणीसाठा निर्माण झाला, तर अक्कलपाडा धरणात सुद्धा 400 MCFT इतका जलसाठा सद्यस्थितीत निर्माण झालाय। त्याच्यामुळे एकंदरीत आता शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे आणि हा पाऊस असाच सातत्यानं बरसत राहावा हीच अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होतीये। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।